या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। शिरूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांवर भाजीपाल्याच्या घसरलेल्या भावांचा परिणाम। शेतकरी आर्थिक संकटात। पालेभाज्या, टोमॅटो, कोथिंबीर, पालक, मेथीला योग्य भाव मिळेना। पाऊस नसल्याने बीड जिल्ह्यामधील शेतकरी राहुल सुरवसे या शेतकऱ्यानं 4 एकर कपाशीवर नांगर फिरवला। पावसाअभावी पिकाची वाढ खुंटल्याने नांगर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। 1.5 महिन्यापासून पावसानं दडी मारल्यामुळे बळीराजा अडचणीत। मराठवाड्यामधल्या 34 लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये कपाशीच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक। 25 दिवसातच पिकाची वाढ थांबली। उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। नाशिकच्या पूर्व भागामध्ये पावसाची दडी। पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात। दुबार पेरणीचं बळीराजावर संकट। नांदेडमध्ये 20 दिवसांपासून पावसाची दांडी। सोयाबीनचं पीक सुकण्यास सुरुवात। खरीपाची पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत। परभणीमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। शेतकरी अडचणीत। खरीप पिकांना पावसाची प्रतीक्षा। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पाऊस न झाल्यास पिकांवर नांगर फिरवावा लागणार असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात। लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामधल्या साकोळ भागामध्ये हरणांच्या कळपाकडून पिकांचं मोठं नुकसान। पिकं फस्त करून टाकत असल्यानं शेतकरी त्रस्त। हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी। परभणीच्या धार रोड शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस। वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस। वन्य प्राण्यांचा वन विभागानं बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यामधल्या 12 मध्यम जलप्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पांमध्ये 50% कमी जलसाठा। लघु प्रकल्पांमध्ये 29% जलसाठा। जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता। चाळीसगाव तालुक्यामधल्या धरणांमध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक। दमदार पावसाची प्रतीक्षा। मन्याड धरणामध्ये केवळ 12% पाणीसाठा। गेल्या 20 दिवसांपासून पावसाची दडी। जळगावमधल्या तोंडापूर मध्यम प्रकल्पामध्ये 20% पाणीसाठा। प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर। तोंडापूर परिसरामध्ये पाणी टंचाईची शक्यता। रत्नागिरीमध्ये पावसाळ्यामुळे धबधबे प्रवाहित। रत्नागिरीमधल्या पानवल धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी। फेसाळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या सिंधुदुर्गमधील सावडाव धबधबा पर्यटकांच्या गर्दीनं फुलला। 20 ते 25 फुटांवरून कोसळतो सावडाव धबधबा। सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी। नाशिक जिल्ह्यामधील अनेक धबधबे प्रवाहित। भावली धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी। पर्यटकांनी लुटला नृत्याचा आनंद। वीकेंडमुळे आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी। आंबोलीमधल्या कावळेसाद आणि हिरण्यकेशी भागामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणामध्ये 30% पाणीसाठा। अकोला शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली। भुसावळच्या हातनूर धरणाच्या 4 दरवाजांमधून विसर्ग सुरू। तापी नदीमध्ये 3955 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। 24 ते 31 जुलै या कालावधीमध्ये महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता। 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्येही पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा। मांजरा परिसरात पावसाची हजेरी। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी 100 वृक्षांची कत्तल। जुन्या इमारतीजवळ 2 एकर जागा शिल्लक असतानाही नवीन ठिकाणी वृक्षांची कत्तल करून इमारत बांधण्याचा प्रशासनाचा घाट। चिपळूण तालुक्यामधल्या नायशी गावातील नांगरणी स्पर्धेला आमदार भास्कर जाधवांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात। भास्कर जाधव यांनी गायलं पारंपरिक गाणं। पंढरपूरला गेलेली संत मुक्ताईंची पालखी 29 जुलैला मुक्ताईनगरमध्ये येणार। 30 जुलैला निघणार भव्य मिरवणूक। परतवारीच्या आगमनाच्या निमित्तानं भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचं आयोजन। संत सावतामाळींच्या भेटीसाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीचं आरणकडे प्रस्थान। पंढरपूर ते आरण पायी पालखी सोहळा। आमदार अभिजित पाटील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी। कोकणामध्ये गणपतीसाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 22 ऑगस्टपासून 6 विशेष गाड्या धावणार, तर कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचं आरक्षण फुल। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडल्या जाणार। मुंबई, ठाणे, पालघर अशा ठिकाणाहून 5000 एसटी बसेस सोडल्या जाणार। हिंगोलीमधल्या उर्मिला हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लोकार्पण सोहळा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या हस्ते लोकार्पण। धनंजय मुंडेंची उपस्थिती। गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार पुन्हा भाजपच्या वाटेवर। लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयावर झळकला भाजप संपर्क कार्यालयाचा फलक।
वर्ध्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सेवानिवृत्त पोलिसांसाठी कक्ष सुरू करणार पालकमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात. पेण तालुक्यामधल्या हमरापूर इथले मंत्री आशिष शेलार यांची मूर्तिकारांनी केले सत्कार. पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी आणली असताना शेलारांनी ठामपणे बाजू मांडून बंदी केली शिथिल. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लोटे एमआयडीसीमधील लासा कंपनीसमोर क्रांतिकारी कामगार युनियनचं आंदोलन. लासा कंपनीच्या युनिट 2 आणि 3च्या बेकायदेशीर टाळेबंदी विरोधात आंदोलन. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्त रेशन दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले. जिल्ह्यातील 77 रेशन दुकानं रिक्त. वर्ध्यामध्ये काँग्रेसचे 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या विषयांवर मार्गदर्शन. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व विभागीय सेलच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग. मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचा 22 जुलै रोजी शुभारंभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार. भंडाऱ्यामध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न. खराशीमधील विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया आणि मंत्रिमंडळाबद्दल मार्गदर्शन. पुण्याच्या भोरमध्ये बालसंगोपन योजनेसाठी शिबिराचं आयोजन. अनाथ बालकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राजा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम. इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणे यांचा अंथरुणे इथल्या निवासस्थानी जनता दरबार. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दरबाराचं आयोजन. प्रश्न सुटल्यानं नागरिकांमध्ये समाधान. कोल्हापुरात काँग्रेस आणि सतेज पाटलांना आणखीन एक धक्का बसणार. माजी आमदार पीएन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल पाटलांच्या पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती. जळगावच्या जामनेरमध्ये वारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा सपत्नीक सहभाग. डोक्यावर टोपी, हातामध्ये टाळ घेत वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये गिरीश महाजन यांच्याकडून विठ्ठलाचा गजर. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेंद्र जैन यांची पुन्हा निवड. तर उपाध्यक्षपदी माजी आमदार भेरसिंग नागपुरे यांची वर्णी. न्याय मिळत नाही तोवर लढत राहणार. रुग्णालयामध्ये उपचार घेताना माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला. महिनाभरामध्ये आरोपीला अटक करा. महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी. वर्ध्याच्या पुलगाव इथल्या अन्नत्याग आंदोलनाची अखेर सांगता. अंकुश कोचे आणि गजानन पचारे यांनी आमदार राजेश बकारे यांच्या उपस्थितीमध्ये सोडलं उपोषण. आमदारांनी दिलं आश्वासन. रायगडच्या कर्जत परिसरामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना. 55 वर्षीय सावत्र बापाचा 8 वर्षाची मुकलीवर अत्याचार. आरोपी जितेंद्र चोपडेला पोलिसांकडून अटक. भंडाऱ्यामधल्या श्याम हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाकडून चौकशी. हॉस्पिटलच्या सोनोग्राफी कक्षामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची तक्रार. रुग्णालयामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त. मालेगावच्या इंगलाज दुहेरी हत्याकांडामधील संशयित आरोपी सलमान मंसूर शेखला अटक. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पकडलं. वृद्ध दाम्पत्याची हत्या करून पुरावा केला होता नष्ट. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये चोरी. रोख रक्कम आणि गणपतीची मूर्ती चोरांकडून लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या शेगावात मुलानं केली जन्मदात्या वडिलांची हत्या. कुऱ्हाडीनं वडिलांची हत्या करणाऱ्या 35 वर्षीय अभय दातारकर याला अटक. नाशिकच्या मालेगावमध्ये बहुचर्चित जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी नायब तहसीलदार आणि त्याच्या पत्नीच्या अडचणीत वाढ. न्यायालयाकडून नायब तहसीलदार संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत वाढ. इचलकरंजीमधील राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी. व्यायामासाठी पर्यायी व्यवस्था करा. क्रिकेट असोसिएशनच्या आयुक्तांकडे मागणी. लातूरमधील अहमदपूर जवळ हगदळ गावच्या तलावामध्ये जेसीबी बुडाल्याच्या घटनेला 5 दिवस पूर्ण. अद्यापही जेसीबी चालकाचा शोध नाही. चालक संजय पवार पाण्यामध्ये बुडाला की निघून गेला याचा तपासला गेला. धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अपडेट. जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई होणार. 15 ऑगस्ट आधी सर्व आरोपींना अटक करा. पालकमंत्री प्रताप सरनाईकांचं पोलिसांना अल्टिमेटम. पुण्याच्या आळेफाटामध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद. 5 जणांना अटक. 5 जण अद्यापही फरार. टोळीकडून 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. पुण्यामध्ये प्रॉपर्टीसाठी भावानं बहिणीला इंजेक्शन देऊन हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचा प्रकार. भाऊ धर्मेंद्र रॉयसह 4 खासगी बाउन्सरवर गुन्हा दाखल. रक्त तपासणीच्या नावाखाली भावानं बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेलं. विरारमध्ये खवय्यांची मटणाच्या दुकानावर गर्दी. आखाड महिन्यामधील शेवटचा रविवार असल्यानं मटण खरेदीसाठी रांगा. पुण्याच्या सहकार नगर पोलिसांकडून अखिलेश लक्ष्मण राजगुरू या भोंदू ज्योतिषाला अटक. 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रार. पत्रिका पाड्याच्या बहाण्यानं गैरवर्तन. जुन्नर तालुक्यामधल्या नाणेघाट परिसरात पोलिसांकडून पर्यटकांच्या वाहनांची तपासणी. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर. 5 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पीएमपी बसचा अपघात. 2 बस एकमेकांना धडकल्या. सुदैवानं दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. पुण्यामधल्या गोखलेनगर भागामध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. 3 आरोपींकडून दुचाकी गाड्यांची तोडफोड.
दिवा ते सीएसएमटी लोकल आणि फास्ट लोकलला दिव्यामध्ये थांबा देण्याची मागणी, अश्विनी केंद्रेंचं धरणं आंदोलन, रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप, एल्गार मोर्चाकडून रेल रोकोचा इशारा. कल्याणच्या जुन्या आग्रा रोडवरील कपड्याच्या दुकानामध्ये लेहंगा परत न घेतल्याच्या कारणावरून ग्राहकांचा गोंधळ, ग्राहकाने दुकानामध्ये सुरीनं लेहंगा फाडला, दुकानदाराला ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल. भिवंडीमधील बनावट अमूल बटर उत्पादन कारखान्यावर एफडीएची कारवाई, भुसाळ कंपाऊंड कासिमपुरा परिसरातून 2 जणांना ताब्यात घेतलं, एफडीएच्या कारवाईमध्ये 1,13,000चा मुद्देमाल जप्त. विरारमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड, घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरल्याचा प्रकार, वसई पुरवठा विभागाच्या कारवाईमध्ये 6,33,000चा मुद्देमाल जप्त. इगतपुरी इथल्या भारताचा युवा पॉवर लिफ्टर हर्ष व्यास आशियन पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये यश, भारतासाठी 2 सुवर्ण पदकांची कमाई, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली निवड. आखाडाचा रविवार असल्यानं पुण्यामध्ये धनंजय जाधव फाउंडेशनच्या वतीनं 5,000 किलो चिकनचं वाटप, पुणे मनपा प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना मिळाला लाभ. हिंदीच्या मुद्द्यावरून नवी मुंबईमध्ये मनसेची बॅनरबाजी, महाराष्ट्र में रहना होगा तो मराठी सीखना होगा असा बॅनरवर उल्लेख. मीरा भाईंदर पूर्वेकडील नवघर गावच्या खंडोबा मंदिराजवळील रेशन दुकानामध्ये धान्याची नासाडी, दुकानामध्ये गोंधळ, अपमान आणि बेशिस्तपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त. बीडमध्ये कुरेशी समाजाकडून जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार बंद, गोहत्या करणाऱ्यांमुळे कुरेशी समाजाच्या कामावर परिणाम, जनावरांच्या खरेदीला कोणीही तयार नाही, पशुपालक त्रस्त. बारामतीच्या जळोची इथल्या जनावरांच्या आठवडे बाजारामध्ये नवजात वळू सोडून देण्याचा प्रकार, सोडून दिलेल्या वळूचे मोकाट कुत्रे तोडतायत लचके, नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या शिले गावातील मंदिरामध्ये भर दिवसा चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, दानपेटीसह मूर्ती लंपास केल्याचा प्रकार, तपास सुरू. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.